नमस्कार, मुंबई तकच्या कायद्याचं बोला या आपल्या विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा एपिसोड आपण घेतलेला आहे तो म्हणजे की आपल्या सगळ्यांच्याच हातामध्ये आता फोन आलेले आहेत। आपलं सगळंच काम हे बहुतांश स्क्रीनवर चालत असतं। त्याच्यामध्ये आपण सगळेच जण आजकाल ऑनलाइन डिलिव्हरीज घेत असतो। या ऑनलाइन डिलिव्हरी घेत असताना आपण आपले सगळी प्रायव्हेट इन्फॉर्मेशन जी असते, मग आपले फोन नंबर असतील, अगदी आपले घराचे पत्ते हे आपल्या घराच्या फ्लॅट नंबर सकट त्याच्यामध्ये आपण दिलेले असतात। अनोळखी व्यक्ती दररोज तुमच्या घराच्या दाराशी येत असते। अशामध्ये जर काही घटना घडत असतील तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं, या पलीकडे जाऊन सुद्धा ज्या वेळेला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट्स वापरत असता, सोशल मीडिया हँडल्स वापरत असता, त्याच्यामध्ये जर तुमचे प्रोफाइल पब्लिक असतील तर ते सुद्धा किती धोकादायक असू शकतं, त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी, या आणि अशा अनेक महत्त्वाच्या जे डिजिटल किंवा ऑनलाइन क्राइम होत असतात त्या संदर्भातली कायद्याची बाजू आज आपण जाणून घेणार आहोत। आणि माहिती सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट स्वप्ना कोदे मॅडम। मॅडम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या शो मध्ये। आणि सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे की मागे आपण एक मॅट्रिमोनियल संदर्भातला सुद्धा एपिसोड केलेला होता। तोच काहीसा प्रकार इकडे ई-कॉमर्स वेबसाइट्स ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा लागू होतो, कारण आपण त्याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर तरी ठीक आहे, तो आजकाल बऱ्याचदा वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा अवेलेबल होत असतो, पण आपण अगदी घराच्या नंबर सकट की तुम्ही कुठल्या घरात राहताय, तुमचा म्हणजे घराचा पत्ता मध्ये तुमचा नंबर सकट आपण सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात। एक परकीय व्यक्ती तुमच्या दाराशी येऊन तुमचं घर अक्षरशः आतनं पाहत वगैरे पण असते, ज्याच्याबद्दल आपल्याकडे कुठलीही अशी ठोस माहिती नसते त्या व्यक्ती संदर्भातली। तर हे करणं कितपत सेफ आहे, किंवा अशा ई-कॉमर्स वेबसाइट्सवर आपली ही सगळी माहिती देत असताना आपण काय काळजी घेणं गरजेचं आहे? आता सगळ्यात पहिले तर एक कॉमन हे सांगते, आपल्यापैकी प्रत्येकाला आपण जेव्हा ऑनलाइन शॉपिंग करायला जातो, एकावर एक फ्री किंवा 50% डिस्काउंट हे करताना तुम्ही जेव्हा ती क्लिक करताय त्यावेळेला तुम्ही तुमची माहिती ॲक्सेस करताय। देर इज नथिंग कॉल्ड फ्री लंच इन लाईफ, म्हणजे तुम्ही काहीतरी फ्री घेण्याच्या नादामध्ये स्वतःची पूर्ण माहिती ओपन करून देतात। आपण सगळ्यांनीच बघितलं असेल, आता आपण एखादी गोष्ट बोलत आहोत दोघी आणि अचानक म्हणजे आपण म्हणत असो, फॉर एक्झाम्पल मी सांगते तुमचा हा ब्लेझर किती चांगला आहे, तुम्ही मला म्हटलात की ABC कंपनीचा आहे। आपण फोन हातात उचलतो आणि काही वेळेला आपण गुगल टाकतो, आपण ABC कंपनीचा ए टाकला तरी त्या अख्ख्या कंपनीचं येतं। म्हणजे देर इज सम इंटरकनेक्शन बिटवीन युअर हँडसेट अँड युअर माइंड। आता हे देताना तुम्ही कितपत तुमची माहिती देताय ते बघा। इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, काहीही असो, कुठल्याही वेबसाईट्स असो, तिकडे जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंगसाठी आपण इंस्टाग्रामवर एखादी बॅग बघतो, त्याच्यावर क्लिक करतो, जेव्हा तुम्ही बॅग शॉप करायला जाता ऑटोफिल येतं। कधीही ऑटोफिल देऊ नका। मुळात तर तुम्हाला तुमचे पत्तेच वेबसाईट्सवर टाकायला गरज नाही। आजकाल जे नवीन निघाले ना व्हेरीफाईड प्रोफाईल्स, तुमच्या प्रोफाईलवर ब्लू टिक घेऊन तुम्हाला कोणाला काय प्रूफ करायचं आहे, त्या ब्लू टिकच्या नादात तुम्ही जगाला तुमची माहिती देत आहात। एक अनोळखी व्यक्ती जी तुमच्या घरी पार्सल घेऊन येते, तुम्हाला माहीत नसतं ती व्यक्ती कोण आहे, तिचे इंटेन्शन्स काय आहेत, तिचे क्रिमिनल रेकॉर्ड्स काय आहेत। कारण आपण बघतो जो छोटे मोठे फ्रॉड असतील, तर मोबाईल चोरीचा जर फ्रॉड असेल किंवा एखादा आपण म्हणतो दुकानात चोरी केलेला, या लोकांना बेल मिळतो, कारण शिक्षा जास्त नसते म्हणून त्यांना बेल मिळतो। आणि आपल्या कायद्यामध्ये काय आहे की कोणालाही सुधारायला चान्स द्यावा म्हणून त्याला बेल दिला। बेल दिल्या गेल्यानंतर या लोकांना जर अशा नोकऱ्या दिल्या असतील आणि अशी अनोळखी लोक जेव्हा तुमच्या घरी येतात त्यावेळेला तुम्ही त्यांना कितपत ॲक्सेस द्यायचा हे तुम्ही बघायला पाहिजे। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही पार्सल रिसीव्ह करता, एक सगळ्यांनी खबरदारी करावी की पार्सल रिसीव्ह केल्यावर तुम्ही पार्सल पहिले ते तुम्हाला सांगतात ओपन करा, चेक करा, आमच्याकडे व्हिडिओ काढा, त्यावेळेला दरवाजा बंद करून ठेवा। त्यांना सांगा आपल्याकडे आता 99.99% लोकांच्या घरी सेफ्टी डोर्स असतील, सेफ्टी डोरच्या बाहेर थांबू द्या, त्यांना आतमध्ये घेऊ नका। माणुसकी दाखवा, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर लाईफ। जेव्हा ते पार्सल तुम्ही ओपन करता, कैक वेळा तुम्हाला ते सांगतात की ते आम्हाला ते पॅकेजिंग असं ते रिटर्न करा। जर तुम्ही पॅकेजिंग रिटर्न करत असाल तर त्याच्यावरचे तुमचे सगळे डिटेल्स खोडून टाका, कारण कुठलीही कंपनी तुम्हाला सांगत नाही की पॅकेजिंग परत करा। दुसरी गोष्ट, असेच जर तुमच्यावर फ्रॉड्स झाले तर मेक शुअर यू गो अँड रजिस्टर अँड ऑफेन्स विथ द पोलीस, कारण पुढच्या व्यक्तीला तुम्ही ह्याच्यातनं वाचवू शकता। आता फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत आहात, ऑनलाईन पेमेंट करताना 10 वेळा अमाऊंट बघा आणि तुम्हाला जर OTPसाठी कॉल आला तर OTP कोणालाही फोनवर देऊ नका। आत्ताच मला वाटतं एक साधारण 6 महिन्यापूर्वी आपण पेपरामध्ये वाचलं असेल, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे
न्यायाधीश होते जस्टिस RD धानुका, त्यांना एक कॉल आला की मी SBI बँकेतनं बोलत आहे आणि तुमच्या पेन्शनच्या डिटेल्ससाठी काही गोष्टी व्हेरीफाय करायच्यात. तर व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी माहिती देत गेले आणि माहिती द्यायच्या ओघामध्ये त्यांनी पटकन काहीतरी अशी माहिती दिली की लगेच त्यांच्या खात्यातनं 50,000 रुपये गेलेले आहेत. तर फोनवर कोणालाही कुठलीही माहिती देऊ नका आणि OTP देताना मेक शुअर की तुम्ही व्यवस्थित OTP कुठेही देताना, ई-कॉमर्स वेबसाईटला, ट्रॅव्हलिंग करताना, पेमेंट करताना OTP देताना 3 वेळा तुम्ही लक्षात ठेवा की OTP तुमचा बरोबर जात आहे. हे बघा, याच्यामधनं जास्तीत जास्त काय होतं, तुमचे फायनान्शियल फ्रॉड्स होत आहेत, तुमचे पैसे खूप जात आहेत आणि ते पैसे परत येण्याकरता तुम्हाला खूप मोठं एक प्रोसेस करायला लागतं. फॉर एक्झाम्पल, आता तुमचे जर आपण समजू 200 किंवा 300 रुपये गेले, 200 किंवा 300 रुपये गेले, तर त्या 300 रुपयासाठी तुम्ही हा सगळा खटाटोप करणार नाही आहात, हे नॅचरल आहे. तो जास्तच तुमचा खर्चिक ठरेल, पण तुम्ही हा करणार नाहीत. पण त्या 300 रुपये जाण्यामध्ये तुम्हाला किती मनस्ताप होणार आहे. म्हणजे तुम्ही फसले गेलेला हे आहेत. भले बाहेर येऊन तुम्ही सगळ्यांना सांग की आम्ही फसलेलो नाही आहोत, हे नाही आहेत, हे आहेत. कॅश ऑन डिलिव्हरी ठेवताना सुद्धा असं बघत जा की जेव्हा तुम्ही नोटा देताय, तुमच्या नोटा डबल नाही आहे आणि पैसे परत घेताना तुम्हाला फेक नोट्स मिळत नाहीत. हा एक प्रकार आजकाल फार आहे. जेव्हा तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी मागता आणि तुम्हाला जी चेंज परत मिळते, बऱ्याच वेळा फेक नोट्स येत असतात. नोट्स घेताना आता तुम्ही काय लगेच व्हेरीफाय करू शकत नाहीत, पण नोट्स जर तुम्हाला आज आलेली नोट असेल आणि तुम्ही ती 2 दिवसात व्हेरीफाय नाही केलीत तर तो तुमचा लॉस आहे. पण तुम्ही व्हेरीफाय केल्यावर जर कळलं ती नोट खोटी आहे, फॉल्स आहे, तर तुम्ही बँकेत जा किंवा लगेच पोलिसांकडे जा. ई-कॉमर्सचे फ्रॉड्स जे आहेत ते खूप आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही IT ॲक्टमधनं तुम्ही तुमचे ऑफेन्सेस देऊ शकता. तुमचे जर डिटेल्स कुठल्या वेबसाईटवर गेलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये एक फॅक्टर जो तुम्ही मगाशी बोलण्यात आला उल्लेख की ऑटोफिलमध्ये ऑलरेडी इन्फॉर्मेशन गेलेली असते. मी हे स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे. बिकॉज ज्यावेळेला आपण ऑर्डर करत असतो त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पत्ता आणि सगळे डिटेल्स टाकलेले असतात आणि इंस्टाग्रामसारखं हँडल की ज्याचा टेक्निकली ई-कॉमर्सशी काही संबंध येत नाही अनलेस त्याच्यामधनं तुम्ही कुठल्या तरी एका थर्ड पार्टी ह्याच्यावर जात नाही आहात. सो त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही एखादी ॲड आली आणि त्याच्यावर क्लिक केलात किंवा रिअल एस्टेटवाल्या बरेच येत असतात, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं असं असतं की तुम्ही जर क्लिक केलं तर ते क्वेरी टाकतात की तुम्हाला 1 BHK हवाय, 2 BHK हवाय वगैरे वगैरे आणि मग ते असं विचारतात की कॉन्टॅक्ट करण्यासाठीची पुढची माहिती. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली फिल होऊन येतात की माझा नंबर काय आहे, नाव काय आहे, जेव्हा की ते मी स्वतः भरलेलं पण नसतं. तर ही सगळी माहिती जी माझ्या ई-कॉमर्सच्या वेबसाईट्सवर मी टाकलेली असते ती इंस्टाग्रामवर ऑटोमॅटिकली कशी काय जाते. आता आपण म्हणतो इंस्टाग्राम, पण ही फक्त इंस्टाग्राम नाही आहे. तुम्ही फेसबुकवरची पण कुठली लिंक क्लिक केलीत, ट्विटरवरची पण कुठली लिंक केलीत, शॉपिंगसाठी तुमचं सगळं असतं. काय असतं, आपण दिवसभरात खूप साऱ्या लिंक्स क्लिक करतो, आपण खूप शॉपिंग करतो किंवा काही बघतो, सर्व्हिस फिल करतो, हे करतो. कुठल्याही स्टोअरनी किंवा कुठल्याही वेबसाईटनी तुम्हाला सांगितलं की बाबा एक फ्री कॉफीसाठी हा सर्वे फिल करा, तर तो करू नका. कारण एका फ्री गोष्टीसाठी तुमचा डेटा वाईड ओपन आहे. ह्या ज्या सगळ्या ऑनलाईन वेबसाईट्स असतात त्या इंटरकनेक्टेड असतात. एकात तुमचा जर पत्ता गेला तर तो सगळीकडे येतो. म्हणजे एका ठिकाणी गेलेला पत्ता 100 ठिकाणी येतो. तुम्ही इंस्टाग्रामला नसेल दिलेला, पण तुम्ही कुठेतरी काहीतरी घेताना दिलेला असेल त्यावेळेला ते. म्हणून आपण इथे मी एक जरा थोडासा वेगळा विषय सांगते. आपण जेव्हा बाहेरगावी कुठे जातो, हॉटेल्सना वगैरे राहतो, त्यावेळेला ते तुम्हाला सांगतात वायफाय कनेक्ट करा. ते वायफाय जेव्हा तुम्ही कनेक्ट करत असता त्यावेळेला तुम्हाला ते येतात, एक तिथे हे येतं की हा आमचा डेटा अवेलेबल करून द्यायचा का, नाही द्यायचा. प्रॉक्सी डेटाज तुमचे अवेलेबल करून त्याच्या वेळेलाही कनेक्ट करून तुमचा डेटा बाहेर जाऊ शकतो. सो तुमचा जो डेटा आहे तो प्रोटेक्ट करायला तुमचाच राईट आहे. लाईक पब्लिक प्रोफाईल ठेवायची नाही, पब्लिक प्रोफाईल ठेवू नका, प्रायव्हेट प्रोफाईल ठेवा. प्रायव्हेट प्रोफाईल ठेवताना सुद्धा तुमच्या फोटोग्राफ्सला आणि इन्फॉर्मेशनला लिमिटेड ॲक्सेस द्या. कुठल्याही शॉपिंगमध्ये खालती येतं, जेव्हा तुम्ही कार्ड डिटेल्स खाली येतं बघा, कॅन वी सेव्ह दिस कार्ड फॉर फ्युचर रेफरन्सेस, नो, सेव्ह करू नका. आणि OTP टाकताना नीट बघा. एक OTP तुम्हाला पूर्णपैकी उद्ध्वस्त करू शकतो, म्हणून OTP टाकताना नीट बघा आणि तुमची अमाऊंट जितकी आहे तितकीच द्या. एक एक्झाम्पल सांगते. माझ्याकडे एक हाऊस हेल्प येते, ती जरा लांब राहते, तर रोज मी तिच्यासाठी स्टेशनला जाण्यासाठी टॅक्सी बुक करते. तर अनेक वेळा कसं होतं, आपण टॅक्सी बुक करतो आणि आपण जर दुसऱ्यासाठी टॅक्सी बुक केली तर तो OTP डायरेक्ट त्याला जातो, पण ती टॅक्सी कॅन्सल होते आणि तुम्हाला दुसरं बुकिंग येतं. तुम्ही दुसरं बुकिंग आल्यावर दुसऱ्या टॅक्सीत बसून जाता. त्यावेळेला तुम्हाला पहिली बुक झालेल्या टॅक्सीचा फोन येतो.
तो तुमच्याकडे OTP मागतो. त्याला OTP द्यायचा नसतो. तुम्ही त्यांना OTP दिला की असं होईल की तुमची राईड चालूच राहते. म्हणजे तुमच्या नावावर ते दुसऱ्या कोणाला गाडीतनं राईड चालू ठेवून कुठेही नेऊ शकतात. हे पण एक तुम्ही पोटेन्शियल डेंजर स्वतःला एक्सपोज करताय. म्हणजे आज वेबसाईटवर दाखवणार बुकिंग झालेले फॉर एक्झाम्पल अनुजाजी तुमच्या नावाने, तो गाडीतनं कोणालाही घेऊन जाऊ शकतो. आणि जर असं झालं तर लगेच त्यांच्या पण कंप्लेंट करा. कारण का मी सांगते त्यांच्या स्पेसिफिकली कंप्लेंट करा. या ज्या ऑनलाईन टॅक्सी ॲप्स आहेत तुम्ही त्यांच्याकडे हेल्प केली तर ते काहीच करते. ते फक्त मग ते तुम्हाला नेहमीसारखं सांगा आम्ही तुम्हाला ॲज अ कॉम्पन्सेशन जसं 500 रुपये देतो, 500 रुपयाचा वाउचर देतो, नेक्स्ट राईडमध्ये फी वेव करतो, ते करू नका. पण असं जर झालं आणि OTP तुम्ही चुकून कुठे दिला तर इमिजिएटली पहिले 100 नंबरला कॉल करा आणि लोकल जवळतल्या जवळ पोलीस स्टेशनमध्ये जा. जर तुमच्याकडे पोलीस स्टेशन जवळ म्हणजे तुम्ही राहता तिथे नसेल आणि तुम्ही कुठे लांब असेल तर तेथे जी काही बीट चौकी असेल काय आहे तिथे जा आणि तिकडे तुमचा 0 FIR घ्यायला लावा आणि मग तो ट्रान्सफर करून घ्या तिथे. पण तुमची माहिती लिमिटेड पर्पजसाठी इंटरनेटवर कोणी म्हटलं तुम्ही इंटरनेटवर घोस्ट आहात तरी इट इज ओके. तुमच्या फोटोजला किंवा तुमच्या अचीवमेंट्सला किती लाईक्स येतील ह्याच्यावर तुमचं पुढचं सोशल लाईफ डिपेंडेंट नाही आहे. जे तुमचे खरे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला रिॲलिटीमध्येही भेटून सांगणार आहेत की तुमचा फोटो किती छान होता किंवा तुम्ही किती चांगले दिसत आहात. तर ह्याच्यासाठी तुम्ही तुमचा डेटा प्रायव्हेट ठेवा. आपल्या फोनमध्ये आपण बघतो 17,000, 10,000, 12,000 फोटोज असतात. त्या फोटोजमध्ये आपण फेवरेट कुठले फोटो करून ठेवतो, आपल्या क्रेडिट कार्डचे फोटो ठेवतो, डेबिट कार्डचे फोटो ठेवतो, आधार कार्ड ठेवतो. त्यांना ॲक्सेस देऊ नका. याच्यामध्ये आता तुम्ही जसं म्हणाला डेटा शेअरिंग संदर्भात OTP शेअर करताना जेवढी काळजी घेतली पाहिजे त्याच पद्धतीने जसं आपण एक म्हणतो की खबरदारीचे उपाय असतात तर OTP देताना तुम्ही जेवढी काळजी घेतली पाहिजे त्याच पद्धतीने तुम्ही अनेक ॲप्स थ्रू म्हणजे आता आपल्याला खायचंय प्यायचंय तरी बऱ्याचदा आपण ऑनलाईन ऑर्डर करत असतो, कुठे प्रवास करायचा असेल तरी आपण ऑनलाईन टॅक्सी किंवा हे सगळं बुक करत असतो, गाड्या बुक करत असतो. अगदी आपले सगळे फ्लाईट बुकिंग्स असतील, फिरायचे सगळे प्लॅन्स असतील, हॉटेल प्लॅन्स असतील वगैरे त्याच्यासाठी सगळं आपण ऑनलाईन बुकिंग करत असतो. फोन करून बुकिंगपेक्षा आजकाल आपण ऑनलाईन प्रेफर करतो. आणि पुढे अगदी आता आपण मागे एकदा लग्नाबद्दल बोललो त्याच्यासाठी ऑनलाईन. सो सगळ्या ठिकाणी आपले ॲप्स सगळे ॲप्स म्हणजे ते रिअल एस्टेटपासून असतील सगळ्या पद्धतीचे ॲप्स हे आपल्या फोनमध्ये असतात. आता ह्यातल्या कुठल्या कुठल्या ॲप्सना मायक्रोफोन्स म्हणजे असतात त्याची परमिशन द्यावी आणि कुठल्या ॲप्समध्ये ती कंपल्सरी बंद ठेवावी. कारण त्याच मायक्रोफोन्स थ्रू आता जसं आपण बोलतोय ती माहिती तिकडे ऐकली जाते. आता आपण सपोज बॅग्सबद्दल बोललोय तर पुढच्या मिनिटाला मी जेव्हा ते ॲप्लिकेशन ओपन करते तेव्हा मला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बॅग्सची ॲड्स दिसतात. तर हे सगळे डिटेल्स सुद्धा मायक्रोफोन्स थ्रू जात असतात. तर इथे कशी काळजी घ्या. मायक्रोफोन ॲक्सेस 0 ॲब्सोल्यूट 0 द्यायचा. तुमचा ॲक्सेस कुठल्याही गोष्टीला देऊ नका. कारण मायक्रोफोन ॲक्सेसमध्ये आता कालच मी सांगते आमच्या सोसायटीचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये एका कुठल्या गृहस्थाने दिला असेल मायक्रोफोन ॲक्स. सकाळी उठून सगळे बघतोय 1.5 तासाची त्यांची मायक्रोफोन नोट आलेली आहे. म्हणजे त्यांचं जे घरात सगळं बोलणं गेलेलं आहे ते सगळं त्या ॲप म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ते व्हॉट्सॲपवर आलेलं आहे. आता आपण म्हणतो एंड टू एंड एन्क्रिप्शन आपण अलाउड नाही करत, हे नाही करत. पहिली गोष्ट काही विद्वानांना जे वाटतं की मी ॲक्सेस नाही दिला व्हॉट्सॲपला किंवा कशाला नाही दिला तर माझा डेटा मी काहीही करेन माझा डेटा मिळत नाही, हे चुकीचे. डेटा तुमचा कधीही ट्रॅक करता येतो. तुमचं IP ट्रॅकिंग मायक्रोफोन ॲक्सेस बंद ठेवलं पाहिजे. मायक्रोफोन ॲक्सेस कशालाही द्यायचा नाही. कारण त्याच्यावर आता फॉर एक्झाम्पल आपण बोलताना बोलतोय काहीतरी आणि अचानक जर काही शॉप झालं तर इट्स गोइंग टू तुम्ही भरे OTP दे. पण काही आपल्याकडे आहेत ते डायरेक्ट आम्ही इतके बिझी असतो आम्हाला OTP टाकायला वेळ नसतो मग डायरेक्ट आम्ही ऑनलाईन शॉपिंग करू. ते करू नका कारण समवेअर इट इज गोइंग टू हिट यू. आणि ज्यावेळेला तुमच्या बँक बॅलन्समधनं अचानक खाली होतील पैसे किंवा काहीही होतील त्यावेळेला ते तुम्हाला केलं आणि ते काढून घेण्यासाठी नंतर जे तुम्हाला प्रोसेस करावी लागेल किंवा जे सगळं करावं लागेल ते फार तुम्हाला त्रासदायक ठरू शकतं. मायक्रोफोन ॲक्सेस ॲब्सोल्यूट 0. आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये येतो जो मी अगदी माझ्या कुटुंबातल्या लहान मुलांपासून ते मी प्रवास करते तेव्हाच्या ट्रेनमधल्या लहान मुलांपासून बऱ्याचसा पाहिलेला आहे की आजकाल सर्रास लहान मुलांच्या हाती फोन्स असतात. म्हणजे अगदी ते शाळेतलं मूल नसेल तरी शाळेतल्या मुलांबद्दल आजकाल बोललं जातं की त्यांना पण आजकाल ऑनलाईन शिकायची सवय लावलेली आहे वगैरे वगैरे. पण जे अगदी तान्ही म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो तान्ही पण नाही पण 1-2 वर्षांनंतरची जी लहान मुलं आहेत त्यांच्या हातात फोन्स असतात, ते गेम्स खेळत असतात. पालकांना असं वाटतं की हा गेम खेळतोय किंवा हा काहीतरी यूट्यूबवर कार्टून वगैरे पाहतोय असं त्यांना वाटतं.
पण बऱ्याचदा त्याच्यामध्ये सुद्धा गेम्समध्ये सुद्धा काही लिंक्स येत असतात ज्याच्यामध्ये कदाचित अनावधानानं त्या मुलाने त्याच्यावर क्लिक केलेलं असू शकतं, तर त्याच्यातनं सुद्धा काही तुमची माहिती ही लीक होत असते का? किंवा बऱ्याचदा आपण काही डाउनलोड करताना काही पॉपअप लिंक्स येतात त्याच्यावर चुकून क्लिक केलं जातं, ह्याच्यातनं जर माहिती लीक होत असेल, फसवणुका होत असतील, तर अशा प्रसंगी काय करावं? लहान मुलांना जेव्हा तुम्ही एखादं गॅजेट हातामध्ये देता त्यावेळेला सर्वप्रथम सगळे पॉपअप्स बंद ठेवायचे आणि ते जर एक गेम सगळेच घेतात म्हणजे सगळ्याच वयाची लोक घेतात. मी असं आय एम नॉट ॲट ऑल सेइंग की मुलांना देऊ नका फोन, हे नका देऊ, पण देताना मेक शुअर ऑफलाईन तो गेम डाउनलोड असेल आणि तेव्हा ती मुलं खेळतील. कारण मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही तुमचं डेटा पॅक ऑन ठेवला तर ती हे येते हे येते की तुमचे आता हे गेम खेळताना इतकं क्रेडिट संपलेले, तर क्लिक करताना ते क्रेडिट वाढवण्याचे त्या मुलाला ते कळणार नाही की आपल्या आई किंवा वडिलांच्या अकाउंटमधून पैसे डेबिट होतो, खेळत ते डेबिट करत राहतो काही वेळेला. आणि मग जेव्हा ते खूप म्हणजे आई वडिलांना कसं, आता आई वडील कुठेतरी दुसरीकडेच, मग त्यांना ते लागोपाठ जेव्हा मेसेज आहेत तेव्हा त्यांना कळतं. तर पहिले मुलांना ऑफलाईन गेम्स द्या तुमच्या खेळायला, आयपॅडमध्ये द्या किंवा कशा द्या. म्हणजे आय डोंट नो तुम्ही, म्हणजे जेव्हा मी लहान होते तेव्हा कॉम्प्युटरवर गेम्स यायचे, केक शॉप हे ते सगळे, तर ते तसे रोड रॅश ते सगळे गेम्स अवेलेबल आहेत ते द्या, पण त्यांना कुठेही ॲक्सेस देऊ. कारण मेन म्हणजे या सगळ्यांमध्ये सेव्ह माय कार्ड डिटेल्स करायचे नाही. म्हणजे जर तुमचा आयफोन असेल तर तुम्ही जेव्हा ॲपस्टोअरमध्ये तुमचे ॲपस्टोअरमध्ये कार्ड डिटेल द्यायला, आता ॲपस्टोअरने नवीन केलेले तुम्हाला 1 महिन्याभरासाठी पैसे अकाउंटमध्ये ठेवून द्यायला लागतात आणि मग ते तिकडनं डेबिट होत जातात. त्याच्यावर पण लक्ष ठेवत जायचं की किती आमचे डेबिट होतात, काय होत जातं. आपण काय करतो, आपण ॲट द एंड ऑफ द वीक किंवा ॲट द एंड ऑफ 2 वीक्स आपण आपली बँक स्टेटमेंट, मग तेव्हा आपल्याला ते कळत जातं. ॲक्सेस बँक अकाउंट्सना रिमोट ॲक्सेससुद्धा द्यायचा नाही आहे आणि गेम्स ऑफलाईन द्यायचे. आणि अशा वेळेला जर असं झालं तर अगेन यू हॅव दिस थिंग, ITC ॲक्ट, सायबर क्राईम्स खाली जाऊन ऑफेन्स करा. कारण सायबर क्राईम्स आत्ता जर आपण दोघी आत्ता बोलताना 15 मिनिटाच्या बाहेर किती सायबर क्राईम झाले असतील आपल्याला माहिती आहे. सायबर क्राईम्स खूप वाढतात. मुलं कुठल्या लिंकवर जर चुकून क्लिक करतात आणि त्यांना क्लिकवर करताना त्यांना माहीत नसेल, ते फोटोज अपलोड होऊन जातात, मग ते फोटोज मिसयूज होतात. असं जर काही झालं आणि तुमच्या लक्षात आलं तर लगेच तुम्ही नियरेस्ट पोलीस मला वाटतं प्रत्येक जण राहतं तिथे जवळ एक पोलीस स्टेशन किंवा बीट चौकी तरी असेल, नसेल तर 100 नंबरला कॉल करा. सायबर ऑफेन्स आता तर सायबर पोलीस स्टेशन मुंबईमध्ये बघितलं तर इतक्या ठिकाणी दिले की तुम्ही देऊ शकता. ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन कंप्लेंट दिल्यावर तुम्ही जायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की मी ऑनलाईन देऊन ठेवलेली आहे कंप्लेंट, नंतर पोलीस येतील माझ्या घरी, तसं ते होणार नाही आहे. तुमचे फोटोज, तुमची माहिती कितपत तुम्ही लोकांना देताय आणि त्याचा किती दुरुपयोग होतो हे तुम्ही बघा. आणि ITC ॲक्ट खाली तुम्हाला ऑफेन्स करता येतील, आपल्या BNS खाली ऑफेन्स करता येतील. बायका असतील तर त्यांना अजून वेगळे ऑफेन्स, म्हणजे कुठल्याही त्यांना ज्या प्रकारचा त्यांना त्रास होतो त्यांना त्याचेही ऑफेन्सेस रजिस्टर करता येतील. पण गप्प बसू नका, कारण मुलांकडनं जरी झालेली असेल चूक तरी स्वतःची चूक एक्सेप्ट करा की आम्ही त्यांना फोन दिला किंवा आमच्या मुलांकडनं ॲक्सेस झाला आणि लगेच तुम्ही तो ऑफेन्स रजिस्टर करून घ्या. आणि पाठपुरावा करा, तरच तुमचा गुन्हेगार सापडेल. आणि एक लक्षात ठेवा, माझ्याबरोबर झालं म्हणून पुढच्या बरोबर ते होऊ नये ही एक भावना ठेवून तुम्ही पुढे जा. खरं तर अशा पद्धतीचं अनावधानानं होणाऱ्या चुका या काही फक्त लहान मुलंच करतात अशातली गोष्ट नाही आहे. बऱ्याचदा मोठे सुद्धा याला बळी पडत असतात. आणि मोठ्यांच्या बाबतीतच बोलायचं झालं तर बँकिंग फ्रॉड्स खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. खरं तर मला इथे हे पण सांगायचं आहे की आपण आता बोलताना बऱ्याचदा असं म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये जा, पण अनेकांना जर याबद्दल कल्पना नसेल की एक साधी FIR, साधी पोलिसांकडे करण्यात येणारी तक्रार ही नेमकी करायची कशी असते. आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पोलीस काही तक्रारी घेत नाही. तर याबद्दल आम्ही सगळ्यात पहिला जो एपिसोड केलेला आहे तो तुम्हाला मुंबई तकच्या YouTube चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जाऊन कायद्याचं बोला किंवा लीगल न्यूज संदर्भातली आमची एक प्लेलिस्ट आहे, ती तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती पाहता येईल. पोलिसांवर दबाव टाकल्यास, पोलिसांनी तक्रार न घेतल्यास नेमकं काय करावं तर तीही माहिती तुम्हाला समजेल. आपण मोठ्यांबद्दल बोलत होतो म्हणून की अनेकदा आपण पाहतोय सिनियर सिटीजन्स असतात, त्यांना बऱ्याचदा ह्या गोष्टी समजत नसतात की एखादा काहीतरी मेसेज येतोय त्याला नेमकं काय सांगावं. कारण बऱ्याचदा असं येतं की तुमचा KYC भरलेला नाही आहे, तर तो तुम्ही भरा आणि त्या संदर्भातली एक लिंक येते जी फ्रॉड असते अगेन. किंवा बऱ्याचदा फोन करून असं सांगितलं जातं, तर मलाही फोन आलेला होता की तुमच्या वडिलांना एक पेमेंट करायचं होतं, तर त्यांनी तुमचा नंबर दिलेला आहे आणि तुम्ही आता ते पेमेंट करायला तुमच्या वडिलांनीच सांगितलेलं आहे असं म्हणून मला पण कॉल येऊन गेलेला आहे. सो असे फेक कॉल्स येत असतात, फेक मेसेजेस येत असतात. अशा या किंवा बँकिंग फ्रॉड्स जे होत असतात अशा प्रसंगी सुद्धा काय काय ऑप्शन्स आहेत आणि इकडे काय खबरदारी घ्यावी. इथे सगळ्यात पहिले तर
तुम्हाला जितपत अननोन नंबरचे कॉल्स अवॉइड करता येतील बेटर टू अवॉइड. आता पण नाहीच अवॉइड करता आला आणि तुम्ही उचलला तर एक लक्षात ठेवा, कुठलीही गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन, कुठलाही पोलीसवाला किंवा कोणीही तुमची माहिती ऑनलाईन मिळत नाही. आजकाल मी एक बघितलं, मलाही ते झालेलं आहे, ईमेल येतो, CBI कोर्टाचा ईमेल येतोय की तुमच्या विरुद्ध दिल्लीमध्ये हे आहे आणि मी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन आहे आणि तुम्ही फार चांगलं काम करत आहात समाजामध्ये, म्हणून कोर्टामध्ये न्यायच्या अगोदर तुम्ही आम्हाला भेटा, आम्ही हे सॉल्व्ह करून टाकू. हा एक प्रकार झाला. दुसरा, तुम्हाला एक दुसरा कॉल येतो की ॲमेझॉनवरनं किंवा फ्लिपकार्टवरनं किंवा कुठून तरी काहीतरी तुम्ही एक पार्सल ऑर्डर केलेले आहेत, तर ते पार्सलमध्ये ऑर्डर करताना ऑर्डरचे चार्जेस तुम्ही पे नाही केलेत, म्हणून आम्हाला ते ऑर्डर उघडायला लागलं आणि त्याच्यामध्ये आम्ही बघतो त्याच्यामध्ये नार्कोटिक सबस्टन्स मिळाले आहेत, म्हणजे ड्रग्ज मिळालेले आहेत. तर आता हे आपण डायरेक्ट सोडवू शकतो आणि मुद्दामून बॅकग्राऊंडमध्ये ते असं की आम्ही पोलिसांमध्ये बोलतोय, बघा असंच एकाला पकडलाय, आम्ही त्याला बाहेर तो एक्सेप्ट करत नाही, त्याला आम्ही 3rd डिग्री ट्रीटमेंट यूज करतोय, हे वगैरे सांगतात. हे असा फोन आल्यास 5 सेकंदात तुम्ही तो फोन कट करा, कारण तुम्हाला माहिती असतं तुम्ही काय पार्सल ऑर्डर केलेलं आहे, तुमचं पार्सल कुठल्या तारखेला येणार आहे. पण तुम्ही काही चुकीचं पार्सल जर तुम्ही ऑर्डर करणार नाहीत, हे तुम्ही स्वतःवर पहिले विश्वास ठेवा आणि मग असे कॉल्स हे करा. अशा प्रकारे झाल्या लगेच पोलिसांकडे तो नंबर द्या आणि तिथे सांगा की अशा याच्यावर आम्हाला कॉल आलेला आहे किंवा असं काही झालेलं आहे आणि लगेच तिथे हे करा. आणि ते ज्या ईमेलवरनं येतो ते ईमेल ID पण लगेच द्या. ऑनलाईन कंप्लेंट तुम्हाला सायबर ऑफेन्स देताना लगेच द्या, त्याची PDF सेव्ह करून घ्या. तुम्हाला नंबर तक्रार येतो, तक्रारीचं प्रिंटआउट घ्या आणि लगेच तुमच्या नियरेस्ट सायबरला जा. आता मगाशी तुम्ही जे म्हणतात सिनियर सिटीजन जे आपल्या घरातले आहेत त्यांना बऱ्याच वेळा कळत नाही, SMS आला किंवा कोणाचा कॉल आला की तुमचे KYC नाही दिले, ते पहिली गोष्ट घाबरून जातात की काय होणार आहे. आता एक नवीन टाईपचा फ्रॉड काय आलेला आहे, जे आपले गव्हर्नमेंटमधून रिटायर झालेले आहेत त्यांना असे मेसेज यायला लागतात, तुमचा हयातीचा दाखला पोचलेला नाहीये पण पुढच्या महिन्यापासून तुमचं पेन्शन होणार नाही. बरेच लोक असे असतील जे ते फक्त त्या पेन्शनवर डिपेंडेड असतील, पण असं असल्यास तुमच्याकडे तुमच्या बँकेचे कॉल असतात आणि बँकेचा नंबर असतो, बँकेच्या तुमच्या हेल्पलाईनवर कॉल करा. तुम्हाला खरंच बँकेकडनं काही आलं असेल तरच ती डिटेल प्रोव्हाइड करा. आणि मेन म्हणजे संध्याकाळी 6, 7, 8 नंतर असे कोणतेही कॉल येत नाहीत. आणि एक लक्षात ठेवा, कोणी जर तुम्हाला कॉल केलं की आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत किंवा तुमच्या वडिलांनी सांगितले, आईनी सांगितलेलं आहे पैसे द्यायला, सांगा असं नको. त्यावेळेला डायरेक्ट असं सांगा आम्हाला पैसे नको आहेत, आम्ही तुम्हाला कोणतेही डिटेल देणार. 10 सेकंदाच्या वरती कुठल्याही कॉलवर ज्याच्यावर तुम्हाला संशय येतो बोलू नका आणि लगेच जाऊन हे करा. तुम्ही जर लगेच अर्ध्या तासात किंवा 1 तासात जाऊन कंप्लेंट दिली तर कदाचित तो पुढचा विक्टिम वाचू शकतो. म्हणजे माझ्याकडे एक ज्युनियर आहे, तिला कॉल आलेला होता की मी तुझ्या एका बेस्ट फ्रेंडचा वडील बोलत आहे आणि त्यांनी मला सांगितले की तुझ्या अकाउंटमध्ये 25,000 रुपये ट्रान्सफर करला, पण मला तुझा नंबर गुगल पेवर दिसत नाही आहे, तर हाय दे. तो हाय वगैरे काही देऊ नका, कारण एकदा तुम्ही गुगल पेवरनं कोणाला हाय दिला तुमचा UPI ID मिळू शकतं. बरं, हे एक सांगताना सायबर क्राईम्स आणि हे करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जी आजकाल फॅशन आलेली आहे ती इकडे क्रेडिट कार्ड ठेवायला. म्हणजे आपल्यालाही वाटायला लागले की आपण पाश्चिमात्य देशात जातोय आणि चालता चालता ते स्कॅन करू नका. एक लक्षात ठेवा, तुमचा मोबाईल जेव्हा चोरीला जर गेला चुकून माकून, एक तर मोबाईल चोरीला गेला तर तुमचं सगळं विश्वच जाईल मेन म्हणजे. आणि जर ते कार्ड त्याच्यामध्ये मिळालं, ते कार्ड लगेच तुमचं स्वाईप करून ते कितीही पैसे काढू शकतो. डू नॉट कीप एनी ऑफ युअर कार्ड्स हिअर. कुठलाही डेटा इथे ठेवू नका. ॲक्सेसेबल ओपन बॅग्समध्ये किंवा कुठे ठेवू नका. असं कार्ड हे तुमच्या पर्सनल यूज, तुमच्याकडे गोल्ड कार्ड आहे का डायमंड कार्ड आहे ते किंवा प्लॅटिनम कार्ड आहे, कोणाला बघण्यात इंटरेस्ट नाही, ते तुमच्या स्वतःच्या मेहनतीचं असतं, तर तुम्ही प्लीज ते सेव्ह करा आणि कुठे ते फ्लॉन्ट करत जाऊ नका, कारण कार्ड फ्रॉड्स खूप वाढलेले आहेत. सिनियर सिटीजन्स ह्याच्यामध्ये जास्त गुंतले जात आहेत. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जर काही चुकलेला नाही आहात तर अशा कुठल्याही कॉल्सला तुम्ही हिडच देऊ नका. डायरेक्ट सांगा आम्ही हे केलेले नाही आणि 10 सेकंदाच्यात फोन ठेवून द्यायचा. सो थोडक्यात जर तुम्ही तिकडे तुम्हाला असे कुठले मेसेजेस येत असतील तर पहिले चेक करा की त्याच्यावर ब्लू टिक आहे ना, कारण की बऱ्याचदा व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा असे मेसेजेस पाठवले जातात, पण तो एखादा रँडम नंबर असतो. तर मेक शुअर की जेव्हा तुम्हाला मेसेज येतोय तो एखाद्या ब्लू टिक असलेल्याच अकाउंटवरनं येतोय का. आणि जरी असे सुद्धा मेसेजेस आले तरी तुम्ही तुमच्या बँकेची जवळची जी शाखा आहे तिकडे जा किंवा त्यांच्या हेल्पलाईन कस्टमर केअर जे असतात त्यांना फोन करा आणि नंतरच असे कुठले व्यवहार करायचे असतील की नाही, किंवा तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या मुलांसोबत या गोष्टी शेअर करा, त्यांना विचारा, जेणेकरून त्यांना ज्या
गोष्टी माहिती असतील ते त्याद्वारे याचं व्हेरिफिकेशन पडताळणी जी आहे ती करू शकतील. डायरेक्ट एखादी लिंक किंवा एखाद्या मेसेजवर क्लिक करून अशा पद्धतीच्या फसवणुकींना सामोरं जाऊ नये यासाठीचे आम्ही हे सगळे व्हिडिओज करत आहोत, जेणेकरून हे सगळं जे फसवणुकीचं पीक आलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्यांतल्या घरांमधल्या लोकांना याची कल्पना असावी की हे कसं टाळता येईल आणि जर घडलं तर अशा प्रसंगी नेमकं काय करता येईल. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. या लाईव्हमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये खरं तर आम्ही इथेच थांबत आहोत. कॅमेरामन प्रकाश मोरदरा, मंगेश आंबरे आणि राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक.